कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने 1 सप्टेंबर 2025 ला निर्णय जाहीर केलाय। त्यानुसार मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा झालाय। शासनाचा हा निर्णय राज्यातील ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे। त्यामुळे ओबीसी समाजातील 400 पेक्षा अधिक जातींच्या हक्कांवर गदा येणार आहे। त्यांना शिक्षण आणि नोकरीच्या क्षेत्रात स्पर्धा वाढणार असून त्यांचं प्रतिनिधित्व घटणार आहे। या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी स्वाती काळे, राणी गायकवाड, शोभा कांबळे, ज्ञानेश्वर सुतार, दादा चोपडे, गब्बर मुल्ला, शीतल तिवडे, अण्णाप्पा खलेमेट्टी उपस्थित होते। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकातील महागणपतीच्या दर्शनासाठी यंदाही प्रचंड गर्दी झाली होती। शनिवारी सुमारे 500 महिलांनी भगव्या साड्या परिधान करून वाजत गाजत येत महागणपतीचं दर्शन घेतलं, तर महागणपतीला 2100 मोदकांचा नैवेद्य अर्पण केला। यावेळी रेणू भेंडे, मंगला वळंजू, वैशाली जाधव यांच्या हस्ते महाआरती झाली। यावेळी राधा खडके, आरती भेंडे, गीता तोडकर, गिरिजा हिरेमठ, आशा राणी वळंजू, भाग्यश्री सिन्नूर, मनीषा डोईफोडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या। इचलकरंजीचे शासकीय लेखापरीक्षक संजय मुळे हे 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले। शासकीय सेवेत असतानाही गोरगरीब, कष्टकरी आणि गरजू नागरिकांसाठी अनेकविध उपक्रम राबवणाऱ्या, विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संजय मुळे यांचा पुण्यातील डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या कार्यालयात डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। समाजाशी बांधिलकी जोपासत संजय मुळे यांनी केलेलं काम नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे, असे उद्गार डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी काढले। यावेळी प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी विनोद गायकवाड यांच्या चांगुलपणाच्या चळवळीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापूरच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये विद्यापीठ हायस्कूलनं स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर विद्यार्थ्यांबरोबरच समाज घडवण्याचंही काम केलंय, असे उद्गार विद्यापीठ हायस्कूलचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी काढले। विद्यापीठ हायस्कूलच्या 108व्या वर्धापनदिनी ते बोलत होते। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला, तसंच हायस्कूलच्या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष किरण रेडेकर, सचिव ॲडव्होकेट प्रशांत चिटणीस, उपाध्यक्ष वरुणराज शिंदे, प्रदीप मगदू, मुख्याध्यापक बीडी गोसावी उपस्थित होते। कोल्हापुरातील श्री अंबाबाई देवीला तिरुपतीवरून मानाचा शालू दिला जातो। त्याचप्रमाणे कोल्हापुरातील राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील राजारामपुरी स्पोर्ट्स या मंडळाला गणेशोत्सवाच्या काळात पुण्याच्या दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून मानाची शाल देण्यात आली। दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे विश्वस्त आमदार हेमंत भाऊ रासने, अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी ही मानाची शाल राजारामपुरी स्पोर्ट्सला पाठवली। कोल्हापुरात ही शाल मंडळाचे संतोष मगदूम, अध्यक्ष सुहर्ष आयरेकर, उपाध्यक्ष महेश यादव, अक्षय पाटील, इजारुल शिकलगार, रोशन चव्हाण यांनी स्वीकारली। कोल्हापुरातील युवा पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी गेल्या 15 वर्षांपासून विविध उपक्रम राबवले जातात। संघाच्या 16व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सीपीआर चौकात अन्नदान उपक्रम झाला। अध्यक्ष शिवाजी शिंगे, पुढारीचे पत्रकार अनिल देशमुख यांच्या हस्ते अन्नदान उपक्रम राबवण्यात आला। त्याचा 250 पेक्षा अधिक गरजूंनी लाभ घेतला। यावेळी शरद माळी, कोल्हापूर थाळीचे उदय प्रभावळे, विवेक पोर्लेकर, अजय शिंगे, कुणाल काटे, विपुल शिरगावकर उपस्थित होते।